नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो। तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे। तर चला, प्रथम आपण आज लापशी बनवत आहोत। तर आज आपण लापशी बनवणार आहे। कशी लापशी बनवली जाते गावाकडे ती लापशी मी तुम्हाला दाखवते। तर हा आपण लापशीसाठी रवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर लापशीसाठी हा गूळ घेतलेला आहे आपण, गुळाचा खडा। त्याच्यानंतर थोडेसे काजू बदाम घेतले, पहिले तर टाकत नव्हते पण आता आपण टाकू। त्याच्यानंतर हवाई साधी सोपी बडीशोप घेतलेली आहे लापशीमध्ये टाकायला। आणि शक्यतो पहिले लापशीमध्ये नाही बडीशोप इलायची टाकायचे आणि साधा रवा घ्यायचे आणि गूळ घ्यायचे। तशी आपली साधी आपण लापशी आता बनवत आहे। ही बडीशोप घेतली, मीठ घेतलेलं आहे। हे साहित्य आपण लापशीसाठी घेतलेलं आहे। तर कशी बनवता मी ती तुम्हाला लापशी दाखवते। तर आता आपण प्रथम रवा भाजून घेणार आहोत। आता आपण मस्त असं छानसं तूप टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे। तर रवा आपण आता हा भाजून घेणार आहोत। बघा, आता खमंग असा मस्तपैकी हा रवा आपण भाजणार आहोत। हे रवा बघा त्याच्यात टाकलेला आहे। आता साधा आणि सोपा असा मस्त खमंग लाल जरत आपण रवा प्रथम भाजणार। मस्त असा आता हा रवा भाजणार आहे। लाल चटक असा खमंग असा मस्तपैकी खरपूस रवा आपण भाजून घेऊया। साधी सोपी लापशी कशी गावाकडे बनवल्या जाते मी ती तुम्हाला दाखवत आहे, एकदम साधारण प्रकारे। तर आता हा रवा आपण तेलात भाजून घेणार आहोत, थोडं तूप आणि तेल टाकून। तोपर्यंत मैत्रिणी आपण गुळ असा मस्तपैकी रुचण्याने फोडून घेत आहोत, म्हणजे कारण गुळ हे ना लवकर पगळतो मग। आता हा आपण मस्तपैकी गुळ कुटून घेतलेला आहे। हे बघा, लापशीसाठी गुळ हा कुटलेला आहे आपण। आता आपण रवा हलवून घेऊ। खमंग असा रवा भाजण्यासाठी असा मस्तपैकी आता हलवून घेऊ। आपला रवा असा मस्त लाल चटक भाजू राहिला आहे। मला मैत्रिणींनो, रवा असा खरपूस आणि मस्त लाल चटक रवा आपला झालेला आहे। आता आपण रवा काढून घेऊया। रवा मस्त असा आपण भाजून घेतलेला आहे। यो मस्त असा लाल चटक असा खरपूस रवा आपण भाजला। गुळ बी मस्त कुटून घेतलाय। आता हे मस्त आपण हे थोडेसे आबडधोबड कुटून घेणार आहोत, काजू आणि बदाम। तर हे बघा, आता काजू बदाम आपण मस्त असे लय नाही कुटायचे, असे थोडे थोडे आबडधोबड असे कुटणार आहोत। आता हे कुटून घेत आहे मी मस्त आबडधोबड, थोडे थोडे दोन दोन पाकळ्या करून साध्या कुटून घेते। असे काजू बदाम आपण आबडधोबड कुटून घेतले। तर आता चला आपण लापशी कशी बनवायची ते दाखवतो। तर मैत्रिणी, आता आपण तेल टाकणार आहोत कढईत। तूपने टाकायचं, लापशी तुपात नाही बनत, पण मी तुम्हाला बोलताना माझ्याशी सॉरी का तेल आणि तुपात भाजला रवा, पण तसं नाही, मी तेलातच भाजला। लापशी तेलात बनवायची, कोणी तुपात बी बनवतं असेल तुपामध्ये। आता हे आपण काय घेतलेले बडीशोप, आणि त्याच्यामध्ये बडीशोपमध्ये ना मी थोडंसं हे टाकलेलं आहे बघा, आपले इलायची टाकलेली थोडीशी कुटून, इलायची आणि बडीशोप ही मस्त अशी खमंग अशी तेलामध्ये भाजून घ्यायची। तेलाचा म्हणजे अर्क उतरतो, मस्त अशी भाजून घ्यायची। त्याच्यानंतर आपण थोडेसे हे आपले काजू बदाम बी आपण असे आबडधोबड भाजून घ्यायचे आहे। असे लय नाही असं जाळत जुळत बसायचं, असं आबडधोबड भाजायचं लापशी गावाकडची। पण आता आपण कसं पूर्वी गावाकडे आपल्याकडे काजू बदाम नव्हते, साधी इलायची टाकायचे आणि साधं
साधी बडीशोप टाकायचे, गूळ टाकायचे, पाणी टाकायचे आणि तेल टाकायचे का झाली लापशी तयार. पण आता आहे तर आपण टाकतोय थोडं थोडं. तर आता बघा ही लापशी कशी बनवते तुम्हाला दाखवत आहे. आता आपण याच्यात ना पाणी टाकणार आहोत. थांबा, हे इथं भाजले चांगलं. हे बघा मस्त असे खमंग असे लय लय काळे कुळे करायचे, बडीशोप जास्त जळत. तर हे बघा असे मस्तपैकी आता आपले काजू बदाम भाजल्या गेलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. हे बघा एवढं पाणी टाकायचं, जेवढं आपल्याला रवा आहे ना रवा टाकायचा तो असं मोजून मापून पाणी टाकायचं. आता आपण काय टाकणार आहोत, गूळ. लापशीसाठी आपण वापरतो ना गूळ, मग गुळाची लापशी आहे ना तर मग गूळ टाकतोय आपण. मस्त गूळ टाकलेला आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीला. हे बघा आणि मस्त असं हे हलवून घ्यायचं. गूळ सगळा त्याच्यामध्ये वितळला पाहिजे, विरघळला पाहिजे, असं मस्त हलवून घ्यायचं. आणि आता याला मस्त उकळी येऊन द्यायची ह्या पाण्याला. म्हणजे असं खळा 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 पाणी उकळलं लापशीसाठी आपण हे टाकलेलं का वरून रवा सोडून द्यायचा. पहिले ना लग्नामध्ये खूप लापशीचं जेवण बनवायचे गावाकडे. काय बनवायचं, आज लापशीचं जेवण बनवलेलं आहे, लापशी बनवायची. आपण घरी बनवतो, कधी बाळातणीला बनवतो, मुलांना लहान लेकरांना आपल्याला आपण बी खातो. तर हे बघा अशी मस्तपैकी आता हे खळाखळा उकळत आहे. आता हे मस्त हे पाणी हवा खळाखळा असं मस्त असं हलवून घ्यायचं पळीने, पळी म्हणजे चमच्याने. आणि हवा असं मस्त असं लाल चटक असं गुळाचं पाणी हे झालेलं आहे. ह्यो आहे गुळाचा पाक. तेल आणि गूळ टाकलेला आणि पाणी टाकलेलं. आता याच्यामध्ये आपण हे लापशीसाठी रवा सोडणार आहोत. कारण हे पाणी जर जास्त आपण उकाळलं ना तर रवा हा मोकळा मोकळा शिजतो. जर पाणी कमी प्रमाणात उकाळलं तर रवा हा चिकट झाल्याशिवाय राहत नाही. तर आता हे मस्त असं उकाळलेलं आहे. तर आता आपण रवा याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा किती छान उकाळा, याचा बडीशोपचा अर्क उतारलेला आहे. काजू बदामचा आणि बडीशोपचा चांगला अर्क उतरून द्यायचा, म्हणजे लापशी खायला खूप चांगली लागते, चवदार लागते. आता बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यामध्ये ना रवा टाकणार आहोत आणि तो रवा मस्तपैकी असा आता आपण हलवून घेणार आहोत. आता ह्यो मस्तपैकी हलवलेला आहे लापशीसाठी हा रवा टाकलेला. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत लगेच. चला बरं मैत्रीण, बघू आपण ताट ठेवलेली होती, आपली लापशी तयार झाली काय. हे बघा मस्त अशी आपली ही लापशी तयार झाली आहे गुळाची. तर बघा ह्या पद्धतीने अशी लापशी मोकळी मोकळी तयार करायची. अजून आपल्याला तिला हलवायचं आहे. तर एकदा हलवून घेऊ, पुन्हा बारीक गॅसवर अशी मस्त ठेवू. चला मैत्रिणींना, आपली लापशी तयार झाली का बघूया आता परत. वाव, आपली लापशी ही तयार झालेली आहे. बघा आपण ताट काढलेले आहे, अशी मोकळी मोकळी आणि मस्तपैकी अशी लापशी तयार झालेली आहे, एकदम छान. तर ह्या पद्धतीने अशी लापशी करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साधी सोपी लापशी आज आपण दाखवलेली आहे काजू बदाम टाकून. म्हणजे पूर्वी तर नव्हतं टाकत, पण आता आपण टाकले. तर आपण लापशीत काय काय टाकलेलं आहे, बडीशोप, गूळ, अजून रवा, पाणी, मीठ थोडंसं, थोडेसे काजू बदाम. तर ह्या पद्धतीने लापशी बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणी.
आपण बडीशोप टाकतो ना मैत्रिणी, बडीशोपने खूप टेस्ट येतं. बडीशोपचा अर्क म्हणजे बडीशोप पाण्यात चांगली त्या उकळून द्यायची गुळाच्या पाण्यात. खूप छान लागते बडीशोप असल्यावर. पाणी त्याचं उकळलेलं पाणी असतं ना अर्क, त्याच्यामध्ये शिजल्या जातो रवा, तर खूप छान लागतो. तर आता चला आपला हा रवा तयार झालेला आहे. सॉरी, रवा नाही, आपली लापशी तयार झालेली आहे. चला आता आपण घेऊया. मैत्रिणी अशी लापशी तयार करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब. चला मैत्रिणी, ही बघा आपली लापशी तयार झालेली आहे, अगदी मोकळी आणि एकदम मस्तपैकी. तर आज आपण साधी आणि सोपी लापशी बनवलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बी बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी. साधी आणि सोपी आपली लापशी तयार झालेली आहे. हे बघा आपली लापशी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही लापशी बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा. छान आणि मस्त अशी लापशी.